पंढरपूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखडा अर्थात कॉरिडॉरसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र नगरसेवक राहुल शिंदे नाईक, नगरसेवक ओंकार जोशी यांनी या विषयाला विरोध केला. तर नगरसेवक भागवत बडवे आणि सौरभ थेटे पाटील यांनी ही तरतूद कशासाठी केली असा थेट सवाल करत मुंबई आणि पुणे येथील बैठकीचा खुलासा मागितला. त्यामुळे अर्थसंकल्पात कॉरिडॉरविषयी चर्चा घडली. या बैठकीमध्ये पंढरपूरच्या वाणिज्य संकुल आराखडा अर्थात कॉरिडॉरच्या विषयाला सभागृहाकडून स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्षांनी तशी माहिती माध्यमांना दिली. तसेच शासनाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विश्वासात घेऊन माहिती दिली जात नसल्याचे देखील नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी सांगितले. हे आराखडा तयार झाल्यानंतर फायनल मंजूर झाल्यानंतर परत आपल्याकडे मीटिंगमध्ये येऊन आपल्याकडे सगळ्या संबंधितांना आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आपण ते सांगणार आहोत. परंतु आणखी टेंटेटिव्ह लेवलला आराखडा आहे. तो फायनल झाल्यानंतर डिटेल डिस्कशनच्या वेळेस प्राधिकरण आराखडा आपल्याकडे अध्यक्ष महोदय नोंद घ्या. हा जो विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाणिज्य संकुल आराखडा इथं हा हेड आणून आपली फसवणूक केली जाते सभागृहाची. त्याच्यामार्फत एक तर हे डीपी प्लॅन मध्ये इन्क्लूड केले आहे. तिथं पण आपल्याला कुठली सूचना दिली नाही. नागरिकांची पण फसवणूक, सभागृहाची पण फसवणूक प्रशासकीय लेवलला होतं. तिथपर्यंत या गोष्टी मनमानी करू शकत होते. आज आपण सगळेजण याच्या विरोधात आहेत, नागरिक विरोधात आहेत. अध्यक्ष महोदया, उपनगराध्यक्ष असतील, सन्मान्य काका, सन्मान्य तात्या, सगळेजण आपण या कॉरिडॉरला विरोध करतोय, प्रकर्षाने विरोध करतोय. तर प्रशासनाकडून कुठेतरी हा फास लावला जातोय. ह्याची तरतूद केल्यानंतर आपण परत जनतेला ते उत्तरदायित्व राहतो. तर हे आता मंजूरच करू नका, याची तरतूद करू नका. हे तरतूद नाही केली तर आपल्याला लोकांमध्ये मेसेज आहे की हे थांबवलेलं आहे. कुठेतरी आपण त्याला प्रकर्षाने विरोध केलेला आहे. प्रशासन लेवलवर असेल तर ठीक आहे, पण आज आपण या स्टेक होल्डर आहे, हे सभागृह आपण चालवतोय, तो आपला अधिकार आहे. आपल्या इतर यांची शासन स्तरावरची किंवा प्रशासन स्तरावरती ज्या मीटिंग होतात त्यात आपल्याला अवगत केलं जात नाही, त्यात आपल्याला कुठली सूचना दिली जात नाही याच्याबद्दल, आणि हे आपल्याकडून करून घेतलं जाते. हे कुठेतरी आपल्या सर्वांची फसवणूक होते. हे पूर्ण प्रकर्षाने ह्याकडून काढून टाका आणि हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा. एकतर यांनी ऑलरेडी डीपी प्लॅन मध्ये मेन्शन केलेलं आहे, ते पाठवलेलं आहे, आणि ते पण आपण कसं डिलीट करायचं याचं पण थोडंसं आपण प्रशासन याच्यावर आधी खुलासा करा की काय हे इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याची बजेट का करतोय आपण. त्याच्यावर 1 रुपया जरी बजेट करू मंजूर तर ते त्याच्या अंतर्गत 1000 रुपये होते, 1000 कोटी उद्या तिथं ते इन्क्लूड करतील आणि त्यांना जे साध्य करायचं आहे ते साध्य करतील. आमचा सभागृहाचा पूर्णपणे सर्वांमुखे या सर्व गोष्टीला हे जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाणिज्य संकुल आराखडा आपण सादर करत आहात त्याला प्रकर्षाने विरोध आहे. ती विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातला जो वाणिज्य आराखडा आहे त्या आराखड्याला प्रशासनाकडून तरतूद केली गेली होती, म्हणजे सादर केला गेला होता. त्याच्यावरती मी अध्यक्ष किंवा आमचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत त्यांनी स्थगिती आणलेली आहे. कारण आम्हाला कुणालाही विचारात न घेता ही तरतूद केली गेली होती. कारण तिथं जे बाधित लोक होणार आहेत त्यांना कुठेतरी विचारात धरून त्यांचे म्हणणे ऐकून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती स्थगिती आणलेली. 10 कोटीची तरतूद करण्यात आली होती तिथं. हा, ते खरंच आहे की ह्या शिवसाहेबांनी, माननीय शिवसाहेबांनी सांगितलं की ह्याचं कुठंतरी पालकमंत्री किंवा संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन तिथं मीटिंग झाली व आराखडा सादर केला गेला. परंतु या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला किंवा शहरात जे बाधित लोक होणार आहेत त्यांच्यातील कुठल्याही प्रमुखाला तिथं विचारात घेतलं गेलेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टीवरती स्थगिती आणलेली आहे.